स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। नमस्कार मित्रांनो, सिम्पली कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला कोणताही VPN वापरला पाहिजे। त्यासाठी प्ले स्टोरवरून कोणताही VPN डाउनलोड करून तुम्ही इथं यूज करू शकता। सिम्पली VPN चालू केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून सिम्पली आजच्या स्टेटसमधील जे आपले मटेरियल आहे ते सिम्पली आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे बघू शकता मी तर आपलं आजचं मटेरियल आहे ते अशा प्रकारे ॲड करून घेतलेलं आहे। तर ॲड केलेल्या मटेरियलमध्ये जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सिम्पली टॉपमधील जे सेकंड ऑप्शन तुम्हाला दिसून येतो अशा प्रकारे त्याचे एकदा क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्याबरोबर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, खालील ऑप्शन स्क्रोल करत सिम्पली रेशो ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली सेकंड नंबरचा म्हणजे 9.16 हा ऑप्शन म्हणजेच रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इमेज लेअरवर क्लिक करून सिम्पली दोन बोटाच्या साहाय्याने इथं आपल्याला इमेज आहे तो अशा प्रकारे ॲडजस्ट करून सेट करून घ्यायचा आहे। आणि सेट करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, तर इमेज लेअरच्याच खाली ॲडिओ लेअर तुम्हाला दिसून येते। सिम्पली त्या ॲडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे। त्या साऊंडवर क्लिक केल्यानंतर सिम्पली आपल्याला डिव्हाइसमध्ये जायचं आहे आणि फ्रॉम डिव्हाइसमधून जे मी मटेरियलमध्ये सॉन्ग दिलेलं आहे ते सिम्पली तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे मी इथं सॉन्ग ॲड करून घेतलेलं आहे। इथं ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली जेवढी लेंथ सॉन्गची आहे तेवढीच लेंथ इथं आपल्याला इमेज लेअरची ठेवून घ्यायची अशा प्रकारे बघू शकताय। अशा प्रकारे ठेवून घेतल्यानंतर उरलेला भाग इथं आपल्याला स्प्लिट करून डिलीट करून टाकायचा आहे। तर डिलीट करून टाकल्यानंतर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथं जे इमेज लेअरचे भाग करायचे आहेत त्यासाठी आपल्याला स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे, इमेज लेअरला सिलेक्ट करून मी तुम्हाला बीटमार्क अशा प्रकारे दिलेले आहेत। आता सिम्पली फक्त मी इथं या ट्युटोरियल पुरतेच हे डॉट्स आहेत ते राहणार आहेत, म्हणजे स्कीमा काय ते फक्त व्हिडिओ पुरतं राहणार आहे। जेव्हा तुम्ही व्हिडिओ करायला घ्याल ते तुम्हाला हे बीटमार्क दिसून येणार नाहीत, फक्त तुम्हाला यातलं जो टायमिंग आहे ते तुम्हाला दिसून येईल आणि त्या सहाय्याने तुम्ही इथं कट करू शकता। तर सगळ्यात पहिल्यांदा 5 सेकंदाचे इथं कट मारायचे, त्यानंतर तुम्ही बघू शकता 7 सेकंदाला एकदा कट मारायचे आहे, त्यानंतर 8 सेकंदाचे एकदा इथं करून घ्यायचं आहे, त्यानंतर 8 सेकंदानंतर 10 सेकंदानंतर इथं आपल्याला 12 सेकंदानंतर परत एकदा 13 सेकंद अशा प्रकारे इथं 7 भाग करून घ्यायचे आहेत। तर 7 भाग करून घेतल्यानंतर प्रत्येक लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी सगळ्यात पहिले लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे। तर इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर व्हिडिओ क्लिक करून इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघायची आहे की आपले व्हिडिओ आहेत म्हणजे इफेक्ट आहेत ते इथं लोड होताना दिसून येत आहेत। सिम्पली बघू शकता अशा प्रकारे आपले जे इफेक्ट आहेत ते लोड होताना इथं दिसून येत आहेत। सिम्पली अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। सिम्पली इथं हळूहळू बघू शकताय की आपले इफेक्ट आहेत तिथं लोड होत आहेत। तर यामधील आपल्याला डायमंड झूम हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथं आपल्याला शोधायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे इथं आपल्याला डायमंड झूम हा इफेक्ट भेटलेला आहे। तुम्ही बघू शकता फ्यूज आपल्याला त्या शेजारीच बरोबर दिसून येत आहे, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे। तर अप्लाय करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची, तर आपल्याला शेवटच्या बीटमार्कपर्यंत तो अशा प्रकारे वाढवून घ्यायचा आहे। तर वाढवून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे सेकंड नंबरच्या लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली सेकंड नंबरचा लेअर इफेक्ट आपल्याला सिलेक्ट करून इथे आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे। तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे तुम्हाला ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे। तर ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर 2 मिनटं वाट बघून इथं बघू शकताय की आपले जे इफेक्ट आहे ते तर लोड होत आहेत। तर सिम्पली यामधील आपल्याला एक इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे, त्यासाठी इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघायचं आहे की तो इफेक्ट आहे तो इथं लोड होताना अशा प्रकारे दिसून येतोय। सिम्पली अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। तर अशा प्रकारे आपले स्टेटस आहे ते लोड झालेले आहेत। तर सिम्पली यामधील आपल्याला एक इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे, त्यासाठी बघू शकता अशा प्रकारे स्क्रोल करत आपण जो इफेक्ट आहे तो इथं आपल्याला शोधायचा आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टोटेम फ्लेम हा जो इफेक्ट आहे इथं तुम्ही अशा प्रकारे बघू शकता टोटेम फ्लेम।
तो सिम्पली अप्लाय इथं आपल्याला करून घ्यायचा आहे. त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली इफेक्ट दिल्यानंतर या इमेज लेअरची म्हणजे इमेज लेअरच्या शेवटपर्यंत हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर सिम्पली थर्ड नंबरला जो इफेक्ट आहे म्हणजे इमेज लेअर आहे त्या लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली बॅक निघून इथं व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून सिम्पली इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघायची आहे. सिम्पली इथं इफेक्ट ॲड झाल्यानंतर म्हणजेच लोड झाल्यानंतर नाईट क्लबवर क्लिक करायचं आहे. तर नाईट क्लबवर क्लिक केल्यानंतर इथं 2 मिनटं वाट बघून इथं बघू शकता व्हायब्रेशन फ्लॅश म्हणून हा फर्स्ट इफेक्ट तुम्हाला दिसून येतो आहे. तो सिम्पली इथं आपल्याला पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला थर्ड नंबरच्या लेअरपर्यंतच म्हणजेच इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तिन्ही लेअरला इफेक्ट झालेला आहे. त्यानंतर फोर्थ लेअरला इफेक्ट देण्यासाठी परत इथं फोर्थ लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, क्लोनवर क्लिक करायचं आहे. आता क्लोनवर क्लिक केल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला स्क्रोल करत बघू शकता बऱ्याच प्रकारचे ऑप्शन दिसून येत आहेत. तर अशा प्रकारे इथं आपल्याला राहणार आहे. तर इथं तुम्ही बघू शकताय की पॅन्टोनम अशा प्रकार जो इफेक्ट दिसून येतोय की 3 क्लोन आपल्या एकामध्ये इथं ॲड होत आहेत. तो इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा अशा प्रकारे बघू शकता. तर ॲडजस्टमध्ये जाऊन इथं आपल्याला हा जो फिल्टर आहे तो सिम्पली अशा प्रकारे 40 किंवा 30पर्यंत तुम्ही इथं ठेवू शकता. तर ठेवल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे आपला 4th नंबरचा इफेक्ट झालेला आहे. त्यानंतर 5th नंबरच्या लेअरला सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 मिनटं वाट सिम्पली इथं आपल्याला स्क्रोल करत नाईट क्लबवर क्लिक करायचं आहे. तर नाईट क्लबवर क्लिक केल्यानंतर फ्यूज आपल्याला सेकंड ऑप्शन अशा प्रकारे बघू शकतो 4 नंबरला फ्यूज 2 हा जो ऑप्शन आहे तो आपल्याला इथं आपल्याला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथं आपल्याला इमेजच्या बरोबर कट करून घ्यायची आहे. आता सिम्पली 6 नंबरला लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली 6 नंबरची इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला स्क्रोल करत तर बघू शकताय की बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत. त्यातले स्प्लिट हा इफेक्ट आपल्याला म्हणजे ऑप्शन सिलेक्ट करून ते आपल्याला 3 मिरर म्हणजे त्या प्रकारे मिरर इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर मिरर 3 म्हणून याचं नाव आहे. सिम्पली ॲड करून घेतल्यानंतर इथं आपल्याला तो काय करायचा आहे, ॲडजस्ट करायचं आहे. त्यासाठी ॲडजस्ट करायसाठी आपल्याला इथं वर्टिकल हे जे आहे ते थोडंसं खाली करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. फिल्टर आहे तो सगळे कमी करून टाकायचा आहे. कमी करून टाकल्यानंतर सिम्पली काय करायचं इथे आपल्याला हा जो आपला इमेज लेअरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथं आपल्याला एक्स्ट्राला पार्ट लागलेला आहे. तो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून टाक. अशा प्रकारे कट झाल्यानंतर इथं जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे 5th नंबरला म्हणजे 6 नंबरला या अशा प्रकारे जो इफेक्ट लागलेला आहे आणि उरलेला भाग इथं आपल्याला अशा प्रकारे कट करून टाकायचा आहे. त्यानंतर लास्ट इमेजला इफेक्ट देण्यासाठी सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून सगळ्यात स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला नाईट क्लबवर क्लिक करायचं आहे. आणि नाईट क्लबवर क्लिक केल्यानंतर सिम्पली सेकंड नंबरचा म्हणजे फ्लिप बघू शकता फ्लिप फ्लिकर हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे बघू शकताय. तर आपला स्टेटस आहे तो इथं आपल्याला अशा प्रकारे इथपर्यंत लोड झालेला आहे म्हणजे अशा प्रकारे इथंपर्यंत क्रिएट झालेला आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, बॅक निघून आपल्याला ओव्हरलेमध्ये जायचं आहे आणि ॲड ओव्हरलेमध्ये क्लिक करायचं आहे. तर ॲड ओव्हरलेमध्ये क्लिक केल्यानंतर सिम्पली इथं बघू शकताय अशा प्रकारे इथं आपलं जे मटेरियल आहे ते सिम्पली इथं आपल्याला ओपन होताना दिसून येतं आहे. सिम्पली ओपन करून घेतल्यानंतर आपली जी ब्लॅक PNG आहे ती सिम्पली आपल्याला म्हणजेच इथं आपल्याला PNG दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. आणि ॲड करून घेतल्यानंतर थोडीशी साईज वाढवून इथं आपल्याला 2 बोटं सहाय्याने आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटच्या बिटमार्कपर्यंत इथं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तर वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की 2 इमेजच्या मध्ये तुम्ही एक ऑप्शन बघू शकताय. त्या सिम्पली ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघायची आहे. वाट बघितल्यानंतर अशा प्रकारे आपले इफेक्ट आहे ते लोड होताना दिसून येतात. त्यानंतर कॅमेरामध्ये जाऊन फुल इन हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे प्रत्येक ऑप्शनला अशा प्रकारे जो फुल इन इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर बघू शकताय तुम्ही हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली पूर्ण स्टेटसला आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय. तर आपल्या पूर्ण स्टेटसला आहे तो फुल इन हा इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की जिथं आपले जे इमेज आहेत ते स्प्लिट होत आहेत म्हणजे 3 भाग होत आहेत मिररमध्ये तिथं आपल्याला ही जी आपली जी लेअर आहे म्हणजेच आपली जी PNG लेअर आहे ती सिम्पली कट करून हा जो भाग आहे तो सिम्पली थोडासा इथं आपल्याला ॲडजस्ट करून सेट करून टाकायचा आहे. तर सेट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट
सिम्पली याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो इथं सेव्ह होऊन जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.